नमस्कार मित्रांनो. तर योगेश पवारच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि आज आहे एकादशी. तर एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आठवण घ्या ना. तर एकादशी आहे आज म्हणून बगर आणली आहे, तेलाची पिशवी आणली आणि शेंगदाणा आणले का अर्धा किलो. झालं बघा चालू अजून ते शिकायला. शेंगदाणा भाजून घेतो. 2 दिवस रेसिपीज दावला नाही. तेलाची पिशवी आणली, बगर आणली. बगर भिजू घालायची जरा. चहा आटून घ्याला. बगर भिजू घालायची थोडं हे करायला. गोळ्या चालत तरी असं होते बघा. काय करायचं. बस आज कस काय गावात का आगे एखादंच आहे की आज. मग असली पण काय करू की थोडा. मला बी प्यायचं आहे आज. आली मी त्या राहणार बटाटे नाही एकाच मला बी प्यायचं आहे चहा. बटाटे दिसते का कोण कोणाचं असतं. उगा आपलं राहायचं कसं तरी. माड्याला नेला पुस्तक. माड्याला काय केलं. माड्याला पैसे तपासणी करते. नाही ते येते की आमचे द्यायचं नाही. तुमचं गुराचं बाजारात भेटते नाही खाली. हा दिला का तो नाही दिला अजून. जायचं माड्याला टाकून. आई किती वरपर्यंत टाकून काय केलं. शांगाला बसतोय बसते मला बी प्यायचं आहे अजून. चालू आहे बघ की सारखं. शाबू बी खा वाट नाही. बगर भिजू घातली. भिजू घालतो थालपीठ करायचं. खरं त्याला आणलं उद्या माशी खाय. काय करावं काय चावत नाही ना मला. काय जरी केलं तर मेनाने बटाटे करते आणि खाते. कायच खायला ती खायला सगळं. डोळ्याला पाणी येतं माझ्या. वाटतं सगळे उघडायला ज्याची त्याला घरात भाजी असते. हा बस फराळ करून जा. मग ते खाते. तू बघितलं की तिची तुला खाऊ वाटायला तिची. खाल्ला होते 2. आणि मग आधी खा म्हणलं होते. नाही मला जमत तेल खाट. आपल्या कोणत्या कुलपणाला बसून असतं का नाही मला बाहेर. मग काय हा आणि कसं प्यायचं हे काय दिसतंय त्याला. मग आपलं लुगडं पिळ आली. तिची काय करू मला नेसायला पण येत नाही सर. डोळ्याला टाकली सगळी बाबा ओरिसा दे रे बाबा बस.
मोबाईल लावली का त्याला चिठ्ठी दिलाय मोबाईल लावला या व्हिडिओ काढायला. तरी वेळ म्हणजे काय स्वयंपाक चालू आहे केलं. हाय ती 2 बटाटे. तुझं डोळ्यातनच पाणी येते, सर्दी होती सारखं. तुला येऊ पैसेच नाहीत, आमचा भाऊ वारल्यापासून पैसेच नाहीत. आता बाबी कवायची आणायचे आता ह्या आठवड्यात. तो मग काय तर तिच्या आप जरा आणायची तिच्या आप आणायची काय करायचं मला आता? म्हणलं थालपीठ करावं हे करून, थालपीठ करावं म्हणलं असं करतोय. हे बघा बगर घेतली मिक्सर मधनं बारीक करून, हे बटाटे किसले आणि ही हिरवी मिरचीचं कूट आणि हे आता ह्याने होतं का बघावं लागेल, काय होते काय माहिती. उपाशी मरायचं नाही. पातळ झालं ग झालं हे. झालं रे पादा बनेल का नाही रे काय माहिती आता. नाही यार व्हायचं किडाचा मसाला आणि मोठा खाण्याचा पाताळात झाला. तिथेच पीठ चालला. बटाटा टाकले ह्याच्यात. तुझ्यावानी सारं बनतंय. ही जर घर आहे, ही रानात गिरी राहायला ह्यांचं घर आहे. खरं त्यांना सांगतो की मी. ते बघ आता का कशाला नको मला जात्या होईल म्हणून वाटत नाही बाबा. पातळ झालं. पिटको गावात पातळ झालं की पाताळ कसं काय करतो मग आता. बघ नाही तर आता तसली इडली फिडली करावं लागेल मग. डोसा हाडको घालून शाबू बी खाट नाही, शाबून पोट दुखते. काय बी कोण थोडा ह्यात शाबू बी टाकतोय. थोड्यात चुकलं रे नाहीतर आठवला. बगड नितळाय घालाय पाहिजे होती. असं पसरू घालते बरं भांडे हे दुसरं हाट रे करायची गडबड करू नका आता.
मीठ लागतं का बघ बरं ह्याला. नको बाबा मीठ 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 टाकलंच नाही. आणि झालं वाटतंय का मीठ टाकलं नाही. एवढा भोकाच आहे काय रे तिखट जावं लागलं मीठ नाही का नाही. आणि तिखट बी झाले बाबा चटणी आणि टाकली काय मीठ मीठ टाक हिरव्या मिरच्या घातल्याच्या का वाचायला हा आणि मीठ सगळं होता का आता बघू बरं बरं आहे आता बरं आहे का. थांब मी आलो ह्याच्यातनं जाऊन करायला लागलोय आता. सर तोंड मी काय थालीपीठ करायचं तर पीठ झालं पातळ म्हणून आता बघू त्याचा डोसा आला तर करू. काय होते काय माहिती. मळत नाही बरं फक्त किती करा फुटन का. आम्हाला करायचं तर थालीपीठ पण झालं पीठ पातळच सगळं त्याच्यामुळे लागले आता हे करायला. कसं काय लागणार आता बघा याळाय पाहिजे ही वळाय. जाते करायचं काय नाही जातीकडे यावं मामाचा खाऊन जा की बस आता. नका खाती एकाच बकसला झाले आता तिथं तिथं खा संध्याकाळी. करायचं केला बाकी खाऊन कसलं होतंय ते. हे मला तिखट जाळ आहे तुझं केलेला माझ्या तर वावली सासू तर शेतात लगत म्हणतात काय केलं तरच बोलवी नाही तर नाही बोलवायचं तुला चहानं बी नाही मला पित होतं ग चहानं. तुला सांगतोय ते तेवढे आवड आहे हिरव्या मिरच्याच नसतं तुम्ही झालं कसं का रानात सुद्धा नाही काय रानात सुद्धा नाही कुठं तिथं भाजीपाला काय भाजी नाही तर काय आता. मकाचा तर आड्याला झोपाळा उठलाय का पाणी पाऊसच पडत नाही तर काय. कुठून उठली मरून जातोय माझा इसा खा वाटत नाही पोट दुखतोय. खा वाटत नाही शाबू. होईल इथं दुखतं म्हणतो तो काय ग सुधाय आताड्याला आकुशात
तेव्हा मग दवाखान्यात जात. आता दवाखान्यात कुठवर जाऊ? बरं का येड्यावणी करू नको. दवाखान्यात जाऊ वापरायचं पैसे. हो का असं झालंय? झाली त्याला काय झालं? येड्यावणी करू नको. कमी कर जरा गॅस. किती आप द्यावं लागतंय? आजच्या चालेल चटणी शिळी भाकरी टाकते. हळूहळू खूप वार जरी असला तरी शिळी भाकरी करायची. केलंय थालीपीठ करायचं होतं तर हे झालं. बघ बरं खाऊन कसं लागतंय मीठ पीठ. तर केलंय मित्रांनो कसं तरी. किती आप द्यावं लागतं एकट्याला सुद्धा. काय करायचं म्हणलं थालीपीठ चांगलं करायला तर वाया नाही गेलं. चांगलं झालं. दिरडी तरी झाली. चांगलं लागतंय का? कसा कोणता बनवला जरा भाजू दे. नुसतंच खायचं आता ह्याला कालवण नाही काय करत. चांगलं झालं. हा भाजलंय की पाताळ आहे तवा आणलाय इथनं. ह्याच्यावर खायला दही पाहिजे. दही दही लढायचा नाही का? घ्यायच्यात खा. चावत नाही काय? मऊ आहे की. आता घरी खाऊ नको. संध्याकाळी खा. आता संध्याकाळी हे घर राहतोय ती ह्यांचं हाय. ही राहते रानात आणि त्यांचं घर आहे. मी इथं राहतोय त्यांच्या घरात. ती आई ती आपली गाडी घ्यायला आल्यावर म्हणलं आली एकादशी तर आपलं खा 2 घास. कोणाच्या रूपात कसं कोणाला येत. शांताला देऊ का? काय बाबा जाड झाले. मी म्हणलं होतं का नाही कोण आणतो पण झालं. बाबा तिखट लागतंय का? थोडं द्यायचं की पुन्हा. तू काय बगर कराय आणली काय? मी बटाटे करते मी. खायचा दात नाही का आता काय म्हणायचं.
मित्रांनो कशी वाटली ती बघा ही दिरडी. चांगलं शाबू, भगर, मिरची, शेंगदाण्याचं कूट हे मिक्सरला लावून केलंय. थालीपीठ हातावर करायचं होतं पण पातळ झालं त्याच्यामुळं मग अशी आयडिया केली परत. शाबू पण खाऊ वाटत नाही. आणि आमची ताई आली, ताईला दिला खायला. ताई म्हणते चांगलं झालंय. कालचा सोमवार, आज एकादश. नाही तर खायचं आयतवार परवा खायचं सोमवार आज एखादं उद्या माशी खाय. हातवाडी उद्या माशी काय हा भाऊच. पूजाने सर्व केली खायला दिलं ते. पैसे कुठे पाठवले अजून कसे देऊ? दोन होते ते अजून बारीक बारीक. ताई म्हणते आपण दोघच दिसतोय. ताई म्हणते दोघच दिसतोय आम्ही. तिला कळ नाही मोबाईल मध्ये काय नाही म्हणलं, म्हणते दोघच दिसतोय. हा अजून घे. ठेवते का मऊ आहे की पण हाय पण जरा लय दुखायला लागला. असू द्या चालता बोलता देव कशाच्या तरी कोणाच्या तरी रूपात येतो. मऊ आहे की हाय पण नाही धैर्याला कसे बाकीचा दाम पेरे चांगले झाले. जाऊ दे आपलं कसं तरी खायचं. खोटं नाही. जातं पोटात नाही जमाने खायचं काय करतो. आयो हो ना तो खाली जाऊ का
आता दवाखान्यात तर कुठवर जाऊ ग, कटाळा आला दवाखान्यात पैसे घालून घालून, तरी फरक नाही कशाचा. तू घेऊन काय बस नको. काय करावं. मी जर जातो का तर मी काढायला जातात. आता पैसे नाही तर मुळे मी जाय ना. आता बटाट्याचे उद्या घेतले बघते पोटाला झालं मी झालं काय मी करणार की जाऊन बटाटे शिकवणार मेहनत. आता जरा पाणी पिलं म्हणजे जरा आराम देईल का. आता केव्हा खायची, संध्याकाळी का दुपारी. मग पाणी मी केलं पुढचं बर्फाने पाणी द्यायचं. नाही संपलंय पाणी. बस 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 संपलंय आता आणायचंय पाणी. गरम पाणी करते पिते काय करू कर. हा होय होय. आता मला राणी करायचं नाही जमू असले गावाना पैसे भरपूर पडलं हो बँकेचे पैसे. हा तुम्हाला मिळते पाचाला मिळेल 3,000 आम्हाला काय नाही ते मिळणार. कसं काय आहे नाही करणं. हे बघा मित्रांनो, का रेसिपी अशी केली. थालीपीठ करायचं होतं पण इडली करायचं होतं पण डोसं तुटलं सगळं. पण असू द्या, खायला झालं. चला, आजची रेसिपी कशी झाली, आलतं मुखात कसं तरी घातलं आपलं. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.